जर विराज पाटील यांनी झेल घेतला तर फरहान चौधरी यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असेल विराज पाटील साठी. तर चला पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. एपी बॉईज नेरुळ आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा बेलापूर हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. तर असा हा अंतिमचा दिवस मेगा फायनलची मॅच खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी आयोजित शरदचंद्र पवार चषक 2025 तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या सीझनमध्ये या स्पर्धेचं पदार्पण झालंय. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते या राजीव गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर. एक सुसज्ज मैदान. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी टीम एपी बॉईज नेरुळ या टीमच्या दरम्यान. तर दोन्ही टीम्स आपला 12th मॅन. एपी बॉईज टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तर रणजित जाधव आणि सनी दोंडे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी एपी बॉईज नेरुळ या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिलं शरद ठाकूर P1चं पहिलं षटक. मेंढरट्रीचं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल शरद ठाकूरचा खूप चांगला रिलीज झालाय. लाऊड अपील. पहिलाच बॉल लेग बिफोर बॅट्समन क्रमांक पहिला. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताळलाय शरद ठाकूरने. खूप लाजवाब सुरुवात झाली आई एकविरा बेलापूर या टीमच्या दरम्यान. ही मॅच खेळत असताना टॉस जिंकला बेलापूर टीमने आणि गोलंदाजीचा निर्णय या मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि पहिलं यश शरद ठाकूरने आपल्या टीमसाठी दिलं आणि टीम इथून मात्र बॅट्समन क्रमांक पहिला रणजित बाद होतोय. नवीन बॅट्समन विशाल. बॅट्समन विशाल परमार. पहिल्या बॉलवर यश मिळालंय शरद ठाकूरला. खूप चांगलं षटक सुरुवात झाली P1च्या पहिल्या ओव्हरची. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय. चांगला बॉल ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट. हलक्या हाताने या बॉलला ढकललंय. चेतन मात्रे त्या बॉलवर पोहोचेल. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या 1 या आकड्याने धावफलक ओपन झालाय एपी बॉईज नेरुळ या टीमच्या दरम्यान.
आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच झाली प्रेक्षणीय सामना होता. दुसरी मॅच आपण पाहिली टीम अकाल ज्योत आणि माऊली 11 एक शाबाज या टीमच्या दरम्यान. हा तिसरा सामना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल हा रिलीज झाला आहे. टप्पा जर आपण पाहिला तर खूप चांगला टप्पा पकडलाय शरद ठाकूरने. या बॉलवर देखील डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळीतून शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त हलक्या हाताने ढकलला या बॉलला. आणखीन एक धाव. विशाल परमार येतो स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल या इनिंग मध्ये जर एक चांगलं स्कोर धावफलकावर लावायचं असेल एपी बॉईज नेरुळ या टीमला. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रीजन मध्ये हा बॉल झालाय फरार आणि हा येतोय विशाल परमारच्या बॅटमधनं. लाजवाब स्ट्रोक चौकार. खूप चांगला फटका या बॉलवर पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग होतं. जागा बनवली त्या स्ट्रोक साठी विशाल परमारने आणि चौकार आला. टीमची धावसंख्या 6 धावा. शेवटचा बॉल. आणखीन एक खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे सिद्धू. बॉल पर्यंत पोहोचतोय. मिसफिल्ड होते. बॅक टू बॅक दुसरा चौकार विशाल परमारच्या बॅटमधनं. विशाल परमारच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धाबा. 1 लॉस ऑफ 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना एपी बॉईज नेरुळ या टीमच्या दरम्यान तर षटक क्रमांक दुसरं पिटूचं दुसरं षटक. गोलंदाज आदिश पाटील. रायझिंग सुपरस्टार आई एकविरा बेलापूर या टीमच्या दरम्यान. खूप चांगला हा बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक बॅट्समन इथून मात्र बाद झालाय आणि गौरवच्या हातामध्ये खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद धावा लागला. धावफलकावर 10. पहिल्या बॉलवर मागील ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर यश मिळालं शरद ठाकूरला आणि यावेळच्या पहिल्या बॉलवर आतिश पाटीलला यश मिळतंय. खूप चांगली सुरुवात आई एकविरा बेलापूर या टीमच्या दरम्यान या मॅचमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल एपी बॉईज नेरुळ या टीमला या मॅचमध्ये. या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग इम्पॉर्टंट आहे. एक चांगलं टार्गेट खऱ्या अर्थाने सेट करायचं असेल तर. आणि बॅट्समन स्वप्नील गोलप. आतिश पाटीलने खूप चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी. पिटूचं दुसरं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तैनात आहे. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात केला. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. हा बॉल जाईल सरळ ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
तर सन्माननीय हिराजी पड्डा यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा फर्स्ट स्ट्रायकर्स क्रिकेट संघ आणि संपूर्ण सीबीडीच्या ग्रामस्थांकडनं. तर षटकार आला. टीमची धावसंख्या 16 धावा, 16 रन्स. धावफलकावर लागल्यात. स्वप्नीलच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल देखील उडवला ऑन साइडला. बॅक टू बॅक दुसरा धमाका. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील घोलप नाव ऑन द फायर. षटकार. टीमची धावसंख्या 22 धावा, 22 रन्स. हे षटक थोडंसं मागं राहिलंय कारण की आतापर्यंत 3 बॉल रिलीज झालेत आणि 12 धावा या 3 बॉलवर खर्च झाल्यात. पहिल्या बॉलवर जस्ट जरूर मिळाला अतिश पाटीलला, परंतु तदनंतर जे बॉल जर आपण पाहिले थोडासा टप्पा बदलवला. ओव्हर पिच 2 बॉल रिलीज झाले आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. आतिश पाटील. यावेळी देखील चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीपमध्ये. गौरव वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. स्ट्राईक रोटेट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा आतापर्यंत 23 धावा, 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना एपी बॉईज नेरूळ या टीमच्या दरम्यान 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल टू गो. लोअर फुल टॉस बॉल. बॅटची एज. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14 धावा. 2 ओव्हरचा इथून खेळ इथून समाप्त झालाय. तर शरद ठाकूर षटक क्रमांक 3. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी. यावेळी पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार आणि हा आलाय शरद ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार. खूप चांगला स्ट्रोक विशाल परमारच्या बॅटमधनं सुरुवातीतून षटकाराने केले या ओव्हरची. चांगला बॉल. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे करण म्हात्रे. बॉल पर्यंत पोहोचतोय. एकच धाव. चांगली फिल्डिंग. तर टीमची धावसंख्या 31 धावा, 31 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना एपी बॉईज नेरूळ या टीमच्या दरम्यान शरद ठाकूर कमबॅक केले. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर टप्पा बदलवला शरद ठाकूरने. खूप चांगला बॉल. लाऊड अपील होते. लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल.
तर बॅट्समन होते बाद. न्यू बॅट्समन सागर सागर साळुंखे. षटक क्रमांक 30 शरद ठाकूर पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केले. आई एकविरा बेलापूर या टीमने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद 32 धावा धावफलकावर लागले. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 2 बॉल्स टू गो. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला आई एकविरा बेलापूर या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर फिल्डिंगचा निर्णय आतापर्यंत खूप चांगला राहिला आहे. विकेट्स देखील आल्यात या इनिंगमध्ये. रन्स देखील तेवढ्याच गतीने आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत इक्वल ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर. फक्त दिशा दिली या बॉलला. संजय पांडा त्या बॉलवर येईल आणि एक सिंगल धावफलकावर ॲड झाली. टीमची धावसंख्या 33 धावा. शेवटचा बॉल. हा देखील खूप चांगला बॉल रिलीज झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगली फेकी होते. 34 धावा 34 रन्स. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना एपी बॉईज नेरुळ या टीमच्या दरम्यान तर षटक क्रमांक 14 संजय पांडा. अंपायर्स कॉल. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट +1. या 2 धावा धावफलकावर ॲड केल्या जातील. एक फिरकीचा जादूगर मोस्ट एक्सपिरियन्स मॅन संजय आला गोलंदाजी ट्रॅकवर. खूप अनुभव आहे या खेळाडूकडे. बोटांमध्ये जर आपण पाहिली तर फिरकीची जादू आहे त्याच्या. खूप चांगला बॉल पडल्यानंतर टर्न झाला. डॉट बॉल येतोय. अशी गोलंदाजी सातत्याने या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या स्पेलमध्ये संजय पांडाच्या दरम्यान टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 धावा. आई एकविरा बेलापूर टीम पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी साकारत असताना शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला या बॉलला लॉफ्ट केलाय. आणखीन एक सिंगल धावफलकावर ॲड झाली. टीमची धावसंख्या 37 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला बॉल पडल्यानंतर काटा बदलवलाय. डॉट बॉल येतोय. तर नो बॉल. आणखीन एक खराब बॉल. नो +1. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट आणि फ्री हिटची संधी आहे बॅट्समन सागर साळुंकेसाठी.
खूप चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा बॉल होता, संधी होती सागर साळुंकेसाठी, परंतु डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक सिंगल बाय स्वरूपात. टीमची धावसंख्या 41. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल टू गो. तर शेवटचा बॉल. यावेळचा बॉल उडवलाय, खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 47 रन्स. 47 धाबा धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक गौरव. पहिला बॉल, खूप चांगला टप्पा, डॉट बॉल येतोय. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू बॅक दुसरा बॉल, डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या 47 रन्स. बॅक टू बॅक 2 बॉल इथून डॉट बॉल आलेत गौरवच्या दरम्यान. खूप चांगला बॉल, आणखीन एक बॉल, डॉट बॉल आलाय. तर चला जरा कमिटीने आमच्या अंपायरशी संपर्क साधायचा आहे. तर बॉल जर विकेटी किपरने पकडला तर रन नाहीये, तुम्ही धावू नका. कीपर डॉट बॉल दिला जाईल. जेव्हा हातातनं बॉल सटकेल तेव्हा तुम्हाला धावायचं आहे. आणि दोन्ही बॅट्समनला स्ट्राईक सोडणं इम्पॉर्टंट आहे.
आणि बॅट्समन झाला इथून बाद. आणि बॅट्समन अजित. चांगला बॉल. तर 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. टीमच्या धावसंख्येमध्ये 2 ने ऍड होईल. धावा लागल्यात 49 धावा. 49 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. खूप चांगला स्ट्रोक आणि शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. टार्गेट सेट करणारा हा बॉल आणि टीमची धावसंख्या धावपलकावर लागली. 53 धाबा आणि 54 धाब्यांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आई एकविरा बेलापूर या टीम साठी. येणारे बॉल आहेत 30 आणि धावा करायच्या 54. कुणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. अप्पा स्ट्रायकर सीबीडी आयोजित शरदचंद्र पवार चषक 2025.
शरद चंद्र जी पवार की जानिब से पेश टूर्नामेंट्स, यहाँ पर लिमिटेड ओवरों की 5 ओवर की ये मैच जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। देखना है आसान सा लक्ष्य मुश्किल होता है कि नहीं, क्योंकि क्रिकेट में कहा नहीं जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ लक। अपनी पारी की पहली ओवर की पहली गेंद डालने जा रहे हैं प्रशांत। स्ट्राइक पर है चेतन, नॉन स्ट्राइक पर है अकेल। देखना प्रशांत की गेंद, बल्लेबाज तैयार, छोटे सा कदमों का रनअप और ये गेंद को उछाल दिया फील्डर पर मौजूद और 4 रन के लिए जाते हुए देखना है। और ये इसी के साथ 4 रनों का मुनाफा, कुल हो गया 4। पहली गेंद 4 रन। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते प्रशांत। प्रशांत की अपनी इस पारी की दूसरी गेंद लेकर आए प्रशांत, बल्लेबाज तैयार, देखना है और एक करारा शॉट, फील्डर पर मौजूद और ये देखना है बाउंड्री है या 6 है। अभी तक फील्डर या लेग अंपायर की तरफ से कोई इशारा आया नहीं है और ये बाउंड्री। लगातार दूसरा चौका, काफी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हैं यहाँ पर गेंदबाज। कुछ अपने आप से परेशान समझ नहीं पा रहे हैं, गुड लेन से गेंद को थोड़ी ऊपर उछाल देते हुए उसका पूरा फायदा ले रहे हैं बल्लेबाज। काफी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे हैं यहाँ पर चेतन। बराबर गेंद को देखा, फिर राउंड विकेट डालने की कोशिश कर रहे हैं प्रशांत, उसका पूरा फायदा उठाते हुए चेतन। देखना है और फिर उछाल दिया है वहां से, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं है और ये 4 रन। 3 बॉल 12 रन, 3 गेंदे 12 रन। पहली गेंद पे चौकार, दूसरी गेंद पे चौकार, तीसरी गेंद राउंड विकेट डालने की प्रयास किया प्रशांत ने, लेकिन रोक नहीं पाए चेतन को। चेतन कुछ 54 टू विन, कंपल्सरी चेसिंग। वापस ओवर द विकेट डालने की कोशिश कर रहे हैं प्रशांत। गेंदबाज परेशान अपने आप से, कुछ चेतन पूरा फायदा उठाते हैं उसका और ये बहुत अच्छी गेंद। वापस से इसको लंबा कुछ चौका छक्का मारने के प्रयास में थे चेतन, समझ नहीं पाए। इसी के साथ रन संख्या हो ये 12 बिना किसी नुकसान के। प्रशांत की अगली गेंद सामना करेंगे चेतन, थोड़ा सा बाहर निकल खेलने के प्रयास में और ये उछाल दिया हवा में और ये 6 रन। काफी अच्छी बैटिंग का प्रदर्शन करे यहाँ पर चेतन। कुल योग हो गया 18 बिना किसी नुकसान के। काफी महंगी और साबित होती हुई प्रशांत कुछ अपने आप से कुछ परेशान है। गेंद आखिरी गेंद सामना करेंगे चेतन और हवा में उछाल दिया, देखना है और ये 6 रन अंपायर द्वारा। कुल योग हो गया है 6 से 12 12 24। काफी महंगी ओवर साबित होती है और जैसा कि मैं कहता हूँ पावर प्ले में
जो बल्लेबाज होते हैं उनको पूरा पूरा फायदा उठाना है पावर प्ले का। और मुझे नहीं लगता कि चेतन में तो कुछ गुंजाइश हो रही है। चेतन ने पूरा पूरा फायदा उठाया। प्रशांत कुछ अपने आप से गेंदबाजी से कुछ परेशान, एक गेंद राउंड विकेट डालने की प्रयास किया, उसको चेतन ने सिक्स का जवाब दिया। एक ही डॉट गिरी उनकी। लगातार 3 चौका, एक डॉट गेंद, उसके बाद लगातार 2 षटकार। कोहली को गया है 24 बिना किसी नुकसान के। स्ट्राइक पर आतिश, नॉन स्ट्राइक पर चेतन। सामना करें रोमनी की गेंद का। देखना है रोमनीत अपनी ये 54 का जो लक्ष्य है इसे रोक पाने में कितना प्रयास करते हैं। रोमनी के अच्छे गेंदबाज, देखना है 54 टू विन। रोमनी की अगली गेंद और ये उछाल दिया है हवा में, 6। काफी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए यहाँ पर बल्लेबाज, पहली गेंद में छक्का। कोहली हो गया 30 बिना किसी नुकसान के। अपनी इस पारी की दूसरी ओर की दूसरी गेंद लेके आ रहा है रोमनिक। कोहली हो गया 30 बिना किसी नुकसान के। रोमनी की अपनी इस पारी की दूसरी ओर की दूसरी गेंद लेकर आ रहे हैं। सामना करेंगे फील्डर पर मौजूद, भागकर एक रन पूरा करते हुए। और स्ट्राइक पर अभी आए चेतन। कोहली हो गया है 31। जैसे कि पहले ओवर में 24 रन की आतिशबाजी की थी चेतन ने, देखना है। और यह उछाल दिया 4 रन के लिए जाते हुए। देखना है फील्डर पर मौजूद और ये 4 रन। काफी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हैं यहाँ पर चेतन। और काफी महंगे और साबित होते रोमनिक की। इसके पहले भी जो गेंदबाज थे उनकी भी काफी महंगी और साबित हुई। पावर प्ले का पूरा पूरा फायदा उठाया चेतन ने। कुल हो गएगा 35 बिना किसी नुकसान के। चेतन तैयार। 8-10 कदमों का रन रोमनिक का। देखना है चेतन को रोक पाते हैं या नहीं। और स्लोअर टाइप की गेंद थी रोमनिक की। जैसा कि मैंने कहा कि रोमनिक चेतन को रोक पाते कि नहीं। और रोमनिक ने अपनी थोड़ी सी गेंदबाजी में थोड़ा बदलाव लाया है। चेतन समझ नहीं पाया। देखना अगली गेंद चेतन को लिए। और बहुत ही गेंदबाजी, जैसा मैं बोलता हूँ कि क्रिकेट में कुछ कहा नहीं जाता। जैसे पहले एक छक्का, दूसरे गेंद पे चौका, उसके दो डॉट गेंदे निकालना काफी मुश्किल होता है गेंदबाज के लिए। देखना अगली गेंद चेतन के लिए रोमनिक की तरफ से। और यह हवा में उछाल दिया है, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं है। और ये गेंद सीधी सीमा के पार। कुल हो गया 39। नो विकेट नो लॉस। 2 ओवर की समाप्ति में कुल हो गया 39। 54 रनों का लक्ष्य
स्कोर काय झाला हे स्कोर किती झाला ये 39 हो गया ना 54 टू विन है ना बॉलर कौन अभिषेक अभित अजीत सामना करेंगे हवा को उछाल दिया है देखना फील्डर पर मौजूद है देखना है कैन कैच लपकते नहीं और नहीं पूरा फेरा फायदा उठाया कुल ओवर 40 जीतने के लिए 14 रन की आवश्यकता नए गेंदबाज अजीत समझ नहीं पाए थे आतिश इस गेंद को हवा में उछाल दिया था दूसरा रन लेने के प्रयास में थे लेकिन चेतन ने उन्हें मना कर दिया काफी अच्छी गेंदबाजी है यहाँ पर अजीत की जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता अजीत की अगली गेंद चेतन को और बहुत ही अच्छी गेंद गुंडले से थोड़ी बाहर जाती हुई चेतन अपने आप से कुछ परेशान आतिश जाकर को समझा दो चेतन को कि जरूरी नहीं है हर गेंद पे चौका छक्का ही मारना चाहिए 1-2 भी निकालो अजीत की अगली गेंद और उछाल दिया उसे और 4 रन कुल हो गया 44 बिना किसी नुकसान के जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता कंपल्सरी से चेसिंग काफी आसान सा लक्ष्य जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता देखना है अजीत रोक पाते हैं क्या चेतन को और ये कैच ड्रॉप और ये देखना है 4 रन रोक पाते हैं नहीं और ये 4 रन काफी अच्छा लक है यहाँ पर चेतन का 2 कैच उनके यहाँ पर बोल नहीं सकते लेकिन कैच आसान थे मुश्किल बन गए या मुश्किल कैच थे आसान बनने पे कुछ उनको अपने आप से परेशान है सब फील्डर्स अजीत की अगली गेंद सामना करेंगे चेतन और ये आउट काफी महंगी और साबित होने के बाद एक पहला झटका चेतन के रूप में जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता बहुत ही अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर चेतन ने नए बल्लेबाज सिद्धू जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता अजीत की अपनी इस पारी की आखिरी गेंद और ये डॉट गेंद जीतने के लिए शेष 12 गेंदों में जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता स्ट्राइक पर है आतिश और नौ स्ट्राइक पर है सिद्धू राउंड विकेट और हवा में उछाल दिया फील्डर पर मौजूद है देखना है और ये नहीं 1 रन भागकर पूरा किया दूसरा रन प्रयास में लेकिन उसे मना कर दिया है और थोड़ी सी मिस फील्डिंग उसका पूरा फायदा उठाया 2 रन गेंदबाज आदिल
सामना करेंगे सिद्धू, सॉरी आतिश, और ये दूसरा झटका आदिल के रूप में। ये आतिश के नाम का एक झटका और कुल 10 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज स्ट्राइक पर है संदीप मात्रे, नॉन स्ट्राइक पर सिद्धू। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली देखना है। 10 गेंदों में 4 रनों का अवसर जीतने के लिए, और उछाल दिया फील्डर ऑफर मौजूद। देखना है 1 रन बाकर पूरा किया, और ये बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पर, बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हैं, और जीतने के लिए 9 गेंदों में 3 रनों की आवश्यकता। 9 गेंदों 3 रन। देखना है आदिल क्या कर पाते हैं। सामने है सिद्धू, और 1 रन चुराते हुए जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता से 2 गेंदे बाकी। 8 गेंदों में 2 रनों की आवश्यकता। देखना है आदिल क्या कर पाते हैं, एक आधी विकेट लपक सकते हैं या नहीं। और ये हवा में उछाल दिया है, देखना है अंपायर के द्वारा, और ये 6 रन। इसी के साथ ये मैच की समाप्ति। गाडी क्रमांक 5012 ही कोणाची असेल तर प्लीज आपण तिथून काढायची आहे, तिथे काम करायचं आहे. तर 50-12 नंबरची गाडी जी आहे ती काढायची आहे. हेलो हेलो